तर नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी ब्लॉग मध्ये स्वागत। आज मी आलो इथे मेट्रोचा अंडरग्राउंड मेट्रोचा प्रवास करण्यासाठी आणि फर्स्ट प्रवास आणि आपला मुंबई मधलं फर्स्ट अंडरग्राउंड मेट्रो तयार झालेली आहे। ती पण आरे ते आपला बँड्रा पर्यंत झालेली आहे आणि तुम्हाला यायचं असेल इकडे लोकेशन तर तुम्हाला मी दाखवतो। जोगेश्वरी लिंक रोड आपला पवईला जाणार आहे, त्या साईडला लेफ्ट साईडला तुम्हाला आरेचं हे कारशेडचं जे मेट्रोचं हे आहे लास्ट स्टॉप ते तुम्हाला इथे दिसणारच। आता आपण जाऊया, हा रोड आहे, हा पवईला जाणारा, याचा समोरच अपोजिट लेफ्ट साईडला आहे बघा। इथे मस्त गार्डन वगैरे असं बनवलंय सुंदर प्रकारे बघू शकता। आणि आपल्या समोरचं लोकेशन आता आपल्याला जायचं आतमध्ये, आपण जाऊया आतमध्ये, तिकीट वगैरे बघूया किती आहे, तिकीट काय आहे, आपण आतमध्ये जाऊन बघूया आणि तुम्हाला पण मी दाखवतोय बघा। आरे इथे लिहिलेलं आहे JBR, आरे JBR लिहिलंय JBR। आपण जाऊया आतमध्ये, ते बघू शकता इथे सुंदर, एकदम सुंदर म्हणजे खूपच सुंदर इथे गार्डन वगैरे बनवलेले, खूप मस्त। हे बघा समोरचं लोकेशन इथून तुम्ही बघितलं तर खूपच सुंदर आहे। वरती मेट्रो जाणार आहे आणि आपली ही मेट्रो आता मेट्रोचं हे 3चं हे आहे, मेट्रो 3, हे मेट्रो 3 आहे अंडरग्राउंड चालू झालेली आहे। तिथे ती मेट्रो 4 होणार बहुतेक, ती वरतून जाणार आहे, ती ठाण्याला जाणार आहे। हे आपण आता एंट्री करूया, आतमध्ये जाऊया आणि बघूया तिकीट वगैरे काय आहे। इकडनं एंट्री आहे, आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया काय आहे काय नाही। हे एंट्री आहे JBR, आरे JBR। चला जाऊया आतमध्ये। तिकीट काउंटर कुठे येते, तिकीट काउंटरला जाऊया, बघूया किती प्राइस घेतात, काय आहे तिकीट आपलं इथून जाण्याचं बँड्रापर्यंत। बँड्राची तिकीट किती आहे, किती 50 रुपीज सिंगल रिटर्न। अच्छा, आता आपण जस्ट तिकीट घेतलेले रिटर्न आरे ते बँड्रा पर्यंत। आता आपण जाऊया कुठून, इथून एंट्री, इथून एंट्री, इकडनं एंट्री, इकडनं आपण आता इथे एंट्री करतो आतमध्ये जाण्यासाठी। बघूया आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन बघूया। आता तिकीट तर आपल्याला 100 रुपये तिकीट पडलेली आहे रिटर्नची। आतमध्ये जाऊन हे आतलं मेट्रोचं आतलं, इथे बघू शकता या टायमाला खूपच म्हणजे केअर केलेली, म्हणजे बोलतात ना प्रोटेक्शन साठी खूप हे केले, कारण की आता खूप ऍक्सिडेंट वगैरे होते त्याच्यामुळे। आता हे बघा असे डोर वगैरे लावले, तिथे मेट्रो उभी आहे आणि आतलं तुम्ही बघू शकता। हे बघा इथे लिफ्ट वगैरे आहेत, लिफ्ट आहे इथे, आतला इंटेरियर बघू शकता, खूप सुंदर आहे बघा। हे खूपच सुंदर इंटेरियर आहे बघा, आतमध्ये खूप सुंदर आहे, आतमध्ये तुम्ही बघू शकता। आता वाजले 1, अजून ट्रेन ना आलेली आहे, तिथून स्टेडी आहे वरती जाण्यासाठी, बहुतेक आपल्यासाठी नाही, काही वर्ष याच्यासाठी इथे आपल्या तर ट्रेन येणार। हे बघा ते पूर्ण सजवलेलं आहे, खूप सुंदर सजवलेलं आहे, बघू शकता। इथे आपल्याला इथे उभं राहायचं याच्या गेटच्या समोर, कारण की आपला गेट इथे ओपन होणार। आता जस्ट आतमध्ये एंटर तर केलेली आहे, आता तिथे मला ते RPFच्या ह्या लोकांनी पकडलं, बोला रे शूट करू नका, आमचं शूट घेऊ नका, कारण की मी त्यांना बोललो की बाबा तुमचं सर आम्ही तुमचं शूट टाकणार नाही, टेन्शन घेऊ नका, एंट्रीचं मी करत होतो ते, तर ते हे झालं, ते बोलतं आमचं एंट्रीचं करू नका। तर मी बोललो सर तुमचं आम्ही एंट्रीचं नाही टाकणार आहे, टेन्शन घेऊ नका, आम्ही फक्त आतलं जे आहे ते टाकणार आहे। आता ट्रेन येते, गाडी अनाउन्समेंट चालू आहे, आता येणार आहे गाडी। आता आपण इकडनं बँड्राला जाऊया, बँड्रावरून रिटर्न येणार, कारण की आपल्याला प्रवास बघायचा आहे, आतमध्ये एंट्री बघतात ते बघायचं। हे बघू शकता आता मेट्रो आलेली आहे इथे, हेच आपण ह्याच मेट्रो मध्ये आपण आता जाणार आहे बँड्रा पर्यंत आणि येताना पण ह्याच मेट्रोने रिटर्न इथे आपण येणार आहे। हे बघा मेट्रो, अरे वा, आपण आता प्रवास करताना मला खूप एक्साइटेड झालेली आहे, म्हणजे प्रवासाची। आपण आतमध्ये पण जाऊन मेट्रो मध्ये जाऊन बघूया कसं आहे काय एंट्री आतलं। मी आता फायनली मेट्रो मध्ये आलेलो आहे, हे बघा फुल मेट्रो। हा माझ्या बहिणीचा मुलगा सोबत आहे, मी याला घेऊन आलो, बोललो ना तुम्हाला आधी पण दाखवलंय, हे बघा खूप मस्त आहे। आपण पुढे जाऊया, खूप आतमध्ये बसण्यासाठी फुल AC सील आहे, मस्त आहे। आहे बघा पूर्ण खाली ट्रेन आहे, पूर्ण खाली म्हणजे खूप खाली ट्रेन आहे। आता आपण जाताना बघूया, बरं वाटतं इथे बसल्यानंतर, बघा
खूपच मस्त आहे. आणि हे बघा तिथे लास्टला ड्रायव्हर डोर, खूप चिल आहे, मस्त आहे. हे बघा मेट्रो पूर्ण त्या कॉर्नर पर्यंत. अरे आपली मेट्रो चालू झालेली आहे. हे बघा आरेतनं आता सुटली आहे. आरे मारा कारशेट मधनं लास्ट स्टॉप हा इथे आरेचा. हे बघा त्याच्यात सुटलेली आहे आरे मधनं. हे बघा खूप सुंदर आहे. हे बघा इकडे पण काम वगैरे चालू आहे. या साईडला आहे बघा, खूप मस्त व्ह्यू आहे. व्ह्यू म्हणजे इकडचं हे बघण्यासारखं व्ह्यू आहे आतमधला. हे बघा खूप सुंदर आतमध्ये. तिकडे पण ट्रेन वगैरे थांबलेत, 6-7 ट्रेन वगैरे थांबलेत कारशेडच्या ते आतमध्ये. आणि इकडनं हे बघा, आणि हा व्ह्यू बघा जंगलातला. ह्या साईडला मेट्रोच्या वरच्या साईडला पूर्ण डोंगर आहे, बघू शकता इकडे बघा. खूप सुंदर आहे मेट्रोतला. आणि आपण आता टर्न मध्ये जाणार आहेत. हे बघा टर्न मोडलेले आहे, मस्त टर्निंग पॉइंट आलाय. हे बघा ट्रेन वगैरे पण टर्न झालेली आहे, पूर्ण अशी क्रॉस झाली. आपण टर्न मध्ये बसलो. तीनची लाईन आहे अंडरग्राउंड, ते पण मस्त आहे, खूप मस्त आहे, म्हणजे खूपच मस्त आहे. पूर्ण खाली ट्रेन आहे बघा, पूर्ण खाली. आम्ही इथे दोघंच आहेत. आम्ही एन्जॉय करतोय मेट्रोचं, आनंद घेतोय बस. हे बघा खूप भारी आहे आणि खूप स्पीडली जाते. काय एकदम भारी, एकदम भारी वाटणार. हो आता आपण आलोय 1 नंबर गेटच्या इथे, MIDC. आता इथे इथे बघूया कोण चढतंय की नाही. इथे आहेत एवढे, इथे एवढं काय क्राऊड नाही आता सध्या तरी. त्यात एवढं काय क्राऊड नाही, कारण की लोकांना अजून एवढं माहिती नाही सुरू झाली की नाही सुरू झालेली आहे. पण सुरू झालेली आहे मेट्रो शुक्रवार शनिवारपासून आय गेस सुरू झाली आहे मेट्रो अंडरग्राउंड, ही लाईन 3ची. तर आपण आता बघूया. खूप सुंदर आहे, खूप. या तुम्ही, मी आता काय बोलू शकत नाही. तुम्ही या एन्जॉय, म्हणजे ट्रेन मध्ये मेट्रो मध्ये बसा, एन्जॉय करा, मजा घ्या. खूपच सुंदर आहे आतून तर बघू शकता. बाहेरचं इकडे स्टेशन वगैरे चालू झाली आहे. जाऊया आपण पुढे. MIDC अंधेरी पुढचा स्थानक. हे अंधेरी स्टेशनचा व्हिडिओ खूपच सुंदर आहे बघा. आता हे गेट बंद होते, दोन्ही गेट एकदमच बंद झाले बघू शकता. हो आता मेट्रो परत चालू आहे आपली. पूर्ण खाली आहे. तुम्ही अरे पडलो होतोय बघा, इकडनं पूर्ण खालीच खाली. म्हणजे ऑलमोस्ट आम्ही 1 2 3 4 10-15 पॅसेंजर, 20 पॅसेंजर पकडा, 20 तरी असतील आता आम्ही बसतो. तर मित्रांनो तुम्हाला एक खरं सांगतो, तर इथे आतमध्ये नेटवर्क नाही. तर तुम्ही आलात, कोणाला फोन करायचा असेल तर या ट्रेनमध्ये मेट्रोमध्ये बसण्याच्या आधीच फोन करा, कारण की आतमध्ये बसल्यानंतर तुम्हाला काहीच नेटवर्क भेटणार नाही, कारण की बाहेर येईपर्यंत तुम्हाला नेटवर्क नाही भेटणार. हे अंडरग्राउंड आहे, खालून चालू आहे, म्हणून नेटवर्कचा खूप मोठा इश्यू आहे. स्टेशनवरती गेलं तर आतले डबे बघ कसे होतात आहे टर्निंगला. पूर्ण क्रॉस डबे आलेले. बघा कसे टर्न होतात बघा डबे. आता सरळ झाले. स्टेशन आले सांताक्रूज. सांताक्रूजला आता थांबेल. सांताक्रूज मेट्रो. आता आपण सांताक्रूजला आलोय. सांताक्रूजला आता आपण थांबणार आहोत. ओ दरवाजे दरवाजे, थांबा 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 थांबा. सांताक्रूज सांताक्रूज सांताक्रूज. पुढे जाते पुढे जाते. थांबले सांताक्रूजला. पोरं पण आलेत फुल एन्जॉय घ्यायला, मजा घ्यायला मेट्रोची. हे बघा मेट्रो मध्ये ते काच मध्ये बघून बघून हसतात. हे बघा एंजॉय करना है तुम लोग को? एंजॉय करना है मेट्रो का? तीनों ही तुम लोग घूमने आए तुम लोग? अच्छा अच्छा.
ये देख आया, आजा आजा आ गया। देख सफर करे तुम्ही, छोटे छोटे पोरं सफर करायला लागले ठीक आहे जण. कोण लोक नाम क्या? आर्यन, विवेक और आदित्य. मग शाळा बिळा नाही तुमची? आहे शाळेत जाऊन सकाळची असते. मग सकाळी शाळेत जाऊन तुम्ही आज मेट्रोचं हे करायला एन्जॉय करायला की मजा करायला? अच्छा अच्छा बाय वा. कुठल्या शाळेत जातो? जवळ आहे ते भांड्यामध्ये जाऊ तुम्ही. मग तिकडे कुठे गेला होता? कोटक बँड्रा पर्यंत लास्ट आहे. त्याच्या पुढे परत रिटर्न आहे आरे. तर आम्ही आता तिकडनं परत आता रिटर्न चाललो आरेला. तर तुम्हाला हा मेट्रोचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता आम्ही चाललो आरे. आता परत घरी चाललोय. व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार मस्त आता एडिटिंग वगैरे करून. लास्ट पर्यंत हा व्हिडिओ बघा. तुम्हाला कसं वाटतं काय वाटतं व्हिडिओ मध्ये मला सांगा. इकडून चालली आता बँड्राला मेट्रो आहे बघा. दोर. तर मित्रांनो मी आता जस्ट मेट्रोने प्रवास करून आलो आरे ते बँड्रा. तर खूप जर्नी खूप सुंदर आहे. 22 मिनिटात म्हणजे तुम्ही इथून जाऊ शकता. तुम्हाला स्टेशनला पोहोचण्यासाठी कुठे पण जाऊ शकता. तर 20 या 15 मिनिटात तुम्ही पोहोचू शकता. आणि खरंच सांगतो की तुम्ही मेट्रोने प्रवास करा. जवळपास असं नसेल तर मेट्रोनेच प्रवास करा, कारण की पेट्रोल पण तुमचं वाचणार आणि ड्रायव्हिंग तुम्ही लांब ट्रॉफिकमध्ये येऊन फसू शकत नाही. मेट्रोने जर तुम्ही गेलात तर खूपच सुंदर आहे. मेट्रोने जाऊ शकता. 10 ते 15 मिनिटं लागतात मेट्रोने जायला. चला बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.